ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या काही वक्तव्यांनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. हे नेमकं प्रकरण काय आहे समजावून घेऊयात. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर इंडियन एक्सप्रेसने शरद पवारांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी भारताने केलेल्या कारवाईचं स्वागत केलंय. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीवर विचारलेल्या प्रश्नांना देखील उत्तरं दिली आहेत. राष्ट्रवादी पवार गटाचं भविष्य तुम्ही कसं पाहता असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी पवार म्हणाले, सध्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एकाचं म्हणणं आहे आपण अजित पवारांसोबत एकत्र यायला हवं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपसोबत जायला नको. आपण इंडिया आघाडी आणखी मजबूत करूयात. यानंतर पवारांना इंडिया आघाडीसोबत जाणार का की तुम्ही तुमचे पर्याय खुले ठेवले आहेत असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा विरोधी पक्षात काम करण्याचा आमचा विचार आहे. आम्ही भाजपाला एक पर्याय तयार करायला हवा असं ते म्हणाले. दादा आणि पवारांच्या भेटीवर देखील यावेळी त्यांनी भाष्य केलंय. आम्ही राजकारणासाठी नाही भेटलो. अनेक संस्था आहेत ज्यात आम्ही एकत्र काम करतो आणि आम्ही पुढेही करत राहू असं पवारांनी स्पष्ट केलंय. सुप्रिया सुळेंबाबत प्रश्न विचारला असता विरोधी पक्षात बसायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे असं देखील पवार या मुलाखतीमध्ये म्हणालेत. पवारांच्या या मुलाखतीनंतर आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.